नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी। आज आपण बघणार आहोत दात काढल्यानंतर काळजी कशा पद्धतीनं घ्यायची असते। दात काढणं नेहमी सोपं नसतं, कधी-कधी ते आवश्यक असतं। खूप जास्त खराब झालेलं असेल तर लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला दात काढावा लागतो। दात काढल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर त्रास वाढू शकतो। म्हणून आज आपण नक्की बघणार आहोत की दात काढल्यानंतर कशी काळजी घ्यायची त्याच्याबद्दल। सगळ्यात आधी तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं की दात काढल्यानंतर डॉक्टरांनी ठेवलेला गॉस 30 ते 45 मिनिटं घट्ट दाबून ठेवायचं। त्यामुळे ब्लीडिंग कंट्रोल होण्यास मदत होते। आणि लक्षात ठेवा, पहिल्या 24 तासात थुंकणं, गुळण्या करणं किंवा जोरात चूळ भरणं टाळायचं असतं। त्यामुळे ब्लड क्लॉट निघू शकतो आणि हीलिंगला वेळ लागू शकतो। तसंच एक्स्ट्रॅक्शन झालेल्या जागेला हात किंवा जीभ लावू नका। जर जास्त टच केलं तर इन्फेक्शन होऊ शकते। तसंच खाण्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी सॉफ्ट आणि थंड पदार्थ खायचं असतात। म्हणजे डाळ खिचडी वगैरे तुम्ही थंड करून खाऊ शकता। गरम आणि तिखट कडक पदार्थ काही दिवस टाळायचं आहे। आणि पहिली गोष्ट मेन म्हणजे स्ट्रॉने काहीही प्यायचं नाही, त्यामुळे क्लॉट डिस्टर्ब होऊ शकतो। स्मोकिंग आणि अल्कोहोल तर पूर्णपणे बंद करायचं। सूज कमी होण्यासाठी आईस पॅक वापरू शकता, हलक्या हातानं ब्रश करू शकता। थोडंसं ब्लीडिंग डिस्कम्फर्ट नॉर्मल आहे, परंतु जर खूप जास्त वेदना असेल, सूज असेल तर तुमच्या आजच डेंटिस्टला कन्सल्ट करायचं आहे। आणि हो, योग्य काळजी घेतली तर हीलिंग नक्कीच फास्ट होईल। अँड प्लीज लाईक